गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांना सर्वप्रथम जय श्री स्वामी समर्थ. मालवणी फॅमिली आपल्या चॅनलमध्ये मी तृप्ती सावंत तुमचं मनापासून स्वागत करते. शनिवारी माघी गणेश जयंती होती, त्यानिमित्ताने हा व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता, पण तो काही मला अपलोड करता आला नाही कामाच्या गडबडीमध्ये, तर तो मी आज अपलोड करते आहे. शुक्रवारी रात्री छान गणपती बाप्पांचं अगदी धूमधडाक्यामध्ये आगमन झालं आणि आमच्या बिल्डिंगच्याच बाजूला हा एक हॉल आहे. तिथे दरवर्षी माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने गणपती बाप्पा विराजमान होतात आणि तुम्ही बघू शकता खूप गर्दी असते. संध्याकाळी 6 वाजता माझे बाबा गेले होते दर्शनासाठी, पण त्यांनी येऊन मला सांगितलं की अगं खूप गर्दी आहे आणि दर्शन पण मला नीट झालं नाही. मग मी विचार केला की एवढ्या गर्दीमध्ये जायचं, बाप्पाचं दर्शन पण होणार नाही. त्याच्यामुळे मग मी विचार केला की रात्री मिस्टर आले की रात्री उशिरा जाऊन शांत चित्ताने बाप्पाचं दर्शन घ्यायचं. आणि विशेष म्हणजे ना, इथे गायक बोलवतात गाणी गाण्यासाठी, बाप्पाची आरती वगैरे, आणि ती गाणी समोरून ऐकण्याचं जो आनंद आहे ना, तो खरंच खूप वेगळा आहे. म्हणजे अंगावरती काटे येतात ते गाणी ऐकताना. म्हणजे अशी आपण गाणी लावून जी ऐकतो स्पीकरवरती, आणि समोर जेव्हा गायक जी गाणी गात असतात आणि ती ऐकण्याचा जो आनंद आहे ना, तो खरंच खूप वेगळा आहे. खूप छान डेकोरेशन केलं होतं. भाविकांची एवढी गर्दी होती. हळदी कुंकूसुद्धा होतं आणि जेवणसुद्धा होतं. तर मी ते सगळं स्किप केलं, कारण का मला बाप्पाचं दर्शन व्यवस्थित घ्यायचं होतं. आणि विशेष म्हणजे ही जी गाणी आहेत ना, ती मला समोरून बसून शांत चित्ताने ऐकायची होती. तर आम्ही रात्री 10:15 10:30 वाजता गेलो होतो. पहिलं तर मी थोडा वेळ शूट केलं आणि नंतर मी फक्त त्या गाण्यांचा आस्वाद घेतला आहे गणपती बाप्पाच्या समोर बसून. खूप छान वाटलं. म्हणजे मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आहे. तर तुम्ही पुढे बघालच गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि ती गाणीसुद्धा तुम्ही ऐका. कष्टाचा आणि धनवानाचा कार्यक्रम राबवत असताना, माणसाला निष्फळ वावरत असताना, त्या निष्फळ वावरत असताना आपल्या कार्यकर्तृत्वामध्ये सुखाचं आपलं द्वार उघडणारा म्हणजे आपला श्री गणेश गणपती बाप्पा. या गणपती बाप्पाची वाट बघता आपल्या 1 वर्षानंतर पुन्हा आपल्या गणपती बाप्पाचा उत्सव आपल्या समोर आहे. त्याच गणपती बाप्पाचं गाणं नक्कीच घेणं तुमच्या साहित्याने आपण नक्कीच घेणं. त्याच गणपतीचं गाणं
केल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की माझ्या फोनमध्ये व्हॉईस क्लॅरिटी तेवढी नाही आहे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही इयरफोन लावून ही गाणी ऐका, तर तुम्हाला त्या गाण्यांचा आनंद घेता येईल. आणि रस्त्यावर तुम्ही बघू शकता खूप छान लाईटिंग केली होती. आणि जे कोणी ते गायक होते त्यांचं मला नाव नाही माहिती, त्यांचं खरंच खूप खूप कौतुक. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. असेच छान छान व्लॉग्स मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ.